आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी हादरलं, अल्पवयीन शाळकरी मुलीचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, अत्याचार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटीसह 7 जणांविरोधात गुन्हा। इचलकरंजी शहरात मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा व्हिडिओ काढून तिचा मानसिक छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 7 जणांविरोधात पोक्सो कायदा, अॅट्रॉसिटी आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं असून 3 प्रौढ आरोपींना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे इचलकरंजी शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। इचलकरंजी शहरातल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा व्हिडिओ काढून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपींनी व्हिडिओच्या आधारे मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणानं संपूर्ण शहर हादरलंय। पीडित मुलीला शाळेतून ये जा करताना टोमणे मारणं आणि मोबाईलचा व्हिडिओ दाखवून तिच्यावर यातील काही आरोपींनी अतिप्रसंग केला आहे, त्यामुळे शहर हादरून गेले। पीडित मुलीच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात पोक्सो कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात अॅट्रॉसिटी तसंच भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमांचा समावेश करण्यात आलाय। गुन्ह्यातील 4 अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। तर प्रौढ आरोपी अमन शेख, अल्ताफ नायकवडे आणि अनिकेत भोरे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात DYSP विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून शिवाजीनगर पोलीस अधिक पुरावे आणि तांत्रिक माहिती संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम करतायत। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या गंभीर घटनेमुळे इचलकरंजी शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। पोलिसांनीही या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे।